सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासाने 10 वर्षे भाजपच्या आमदाराला निवडून दिले। मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षा भंग केला। मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचे व सुडाचे राजकारण केले। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला। जनतेला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी, ड्रेनेज, रस्ते यासह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले। बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफुल येथून धर्मराज काडादी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली। तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सैफुल चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंगमेरे यांनी काडादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले। पदयात्रेची ओम गर्जना चौकात सांगता झाली। आपली कामं व्हायची असतील, या भागातले रोड, त्या ड्रेनेज, त्या ठिकाणचे लाईट हे तर केलेच पाहिजे। पण हा वाढीव भाग जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आपला एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन पासून लांब आहे। तर या भागामध्ये एसटी स्टँडचं टर्मिनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे। तशाच पद्धतीनं रेल्वेचे एक टर्मिनल या भागात इथून टकेकरवाडीपर्यंतच्या भागामध्ये त्याचं टर्मिनल व्हायला पाहिजे। त्यामुळे या भागातल्या लोकांची एक सोय होणार आहे। तशाच पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत कर्नाटकातले, गुलबर्गा आहे, विजापूर आहे, त्या ठिकाणी 2-2 रिंग रूट आहेत। आपल्यापेक्षा निम्मी पण लोकसंख्या नाही, परंतु त्या ठिकाणी 2-2 रिंग रूट झालेत। आज आपल्या शहराला एकही रिंग रूट नाही। एका राज्यातून किंवा एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाताना शहरात आल्याशिवाय बाहेर पडता येत नाही। मोठी समस्या आहे। सगळे कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत। कॅनॉलची कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत आणि तशा माध्यमातून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात शहरात होते आणि त्याची समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं। शहरामध्ये 2-3 उड्डाणपूल करतो म्हणाले, एसटी स्टँड पासून या ठिकाणी 7 रस्त्यापर्यंत 2 उड्डाणपूल करतो म्हणे, याच्यासाठीचा प्लॅन आणला, परंतु आज अखेर ते काहीही झालेलं नाही। अशा पद्धतीनं ह्या शहराला एक प्रकारे अनेक प्रश्नांच्या खाईत घालण्याचं काम या गेल्या 10 वर्षात भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या निषेधार्थ आपल्याला हा लढा द्यायचा आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी कारखान्याची चिमणी काढली, आजूबाजूच्या दोन्ही जिल्हे ज्याचं नाव मी सांगितलं, गुलबर्गा आणि विजापूर या ठिकाणचे दोन्ही विमानतळ गेल्या 1.5 वर्षात झाले, परंतु आपण गोरामणीला जागा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात घेतली। पुढे त्याच्या पूर्ण पैसे देऊन जमीन खरेदी केली, परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हा जे विमानतळ चालूच होऊ शकणार नाही, अनेक अडचणी आहेत, तो विमानतळ चालू करण्याचा एक चुकीचा अशा पद्धतीचा मेसेज जनतेमध्ये गेला। विकास मंचच्या आमच्या अंगावर सोडलं आणि त्या माध्यमातून विकास तर सोडाच, परंतु 30,000 लोकांची चिमणी त्या ठिकाणी पाडून तो कारखाना बंद पडण्याचा प्रकार केला। अशा व्यक्तींना आपल्याला आता घरात बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टीची आपली लढाई माझे सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की मी एकटा हे सगळं करू शकणार नाही। आपण सगळे हे माझ्या जागी आहे असं समजून आपण सर्वजण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नेतृत्व करणार आहे। अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत ह्या चिन्हाची, म्हणजे आपल्याकडे पक्ष नाही, पक्षाचं चिन्ह नाही, पक्षाची सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे। त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काडादी यांनी मतदारांशी संवाद साधला। सैफुल चौकापासून निघालेली ही पदयात्रा चिंतामणी गणपती मंदिर, वैष्णवी माता मंदिर, सवेरा नगर, सैफुल भाजी मंडई, स्वामी विवेकानंद नगर, कोळी समाज सोसायटी, साई व्हाइट्स, कांचनगंगा नगर मार्गे ओम गर्जना चौक येथे विसर्जित झाल्यानंतर तेथे कॉर्नर बैठक झाली। तेथे अंबण्णा कोळी यांनी काडादी यांचे स्वागत केले। पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा सन्मार्जन करून व रांगोळी रेखाटली होती। नागरिकांनी जेसीबीतून काडादी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले। महिलांनी औक्षण करून काडादी यांना आशीर्वाद दिले। या पदयात्रेत श्रीदीप हासापुरे, शिवानंद होनराव, शिवानंद पाटील, प्रदीप व संदीप पाटील, रावसाहेब वनमाने, राजीव कुमार कोळी, सिद्धाराम चाकोते यांच्यासह तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी सहभागी झाले होते।